मला ना कधी-कधी माझ्या नवऱ्यावर ना खूप जास्त दया येते. आता मी असं काय म्हणत आहे, तर मी जे सांगणार आहे ना, त्या गोष्टीसोबत ना बऱ्याच बायका रिलेट करणार आहेत. झालं असं होतं, की रूममध्ये थोडासा पसारा झाला होता, म्हणून म्हटलं आवरून घ्यावं सगळं काही. आणि रूम आवरता-आवरताना कपाट पण आवरायला घेतलं होतं आणि कपाटामध्ये ना, आता एक माझं कपाट आहे आणि एक यांचं आहे. आता माझ्या कपाटामध्ये ना पूर्णपणे माझे कपडे, माझ्या साड्या आणि फुल भरलेलं आहे आणि यांचं जे कपाट आहे ना, त्यामध्ये मी बघितलं तर बऱ्यापैकी माझेच कपडे होते, नंतर माझ्या बांगड्या होत्या, माझ्या ज्वेलरी वगैरे सगळं काही ठेवलेलं होतं आणि एक छोटासा कप्पा होता, ज्यामध्ये त्यांचे कपडे ठेवलेले होते, फक्त थोडेसेच. आणि मग मी विचार केला, की सगळं काही तर यांच्या कपाटामध्ये माझं सामान आहे आणि ही जर गोष्ट मी त्यांना सांगितली ना, ते मला बोलतील, की "तुझं तुझं सामान जे आहे ते साईडला काढून घे आणि माझं कपाट रिकामं करून दे." त्यामुळे ना, ही गोष्ट मी अजिबात त्यांना सांगणार नाही आहे. आणि मला असं वाटतं आहे, की तुमच्यासोबत पण हे असंच होत असणार आहे. तर असं असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि अशाच ना नवनवीन ब्लॉगसाठी ना मला फॉलो करून ठेवा. तर भेटूया उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.